विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ आणि त्याचे संपूर्ण मूलभूत घटक सर्कल अँड देअर बेसिक एलिमेंट्स पाहिले. मग त्यामध्ये काय काय होतं? वर्तुळ म्हणजे काय? व्हॉट इज अ सर्कल? त्रिज्या म्हणजे रेडियस, व्यास म्हणजे डायमीटर, कॉर्ड जीवा आणि काय स्पर्शिका आणि छेदिका, टँजेंट अँड सेकंड पाहिल्या. बरं, या व्हिडिओमध्ये आपण काय बघतोय? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 असे गुणधर्म सांगणार आहे ज्यावर तुमचा पहिला घटक म्हणजे तो या 4 गुणधर्मावर असेल. तर मी पहिला गुणधर्म सांगतोय तुम्हाला. गुणधर्म असा आहे, प्रॉपर्टी अशी आहे, त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजेंट. त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. आता आपल्या समोर एक वर्तुळ आहे. गुणधर्म सांगतोय, नीट ऐका. यामध्ये ही आर ही त्रिज्या आहे आणि या बिंदूतून एक स्पर्शिका गेलेली आहे. तर मित्रांनो, ही जी त्रिज्या आहे ना, या स्पर्शिकेला लंब असते. भले ती स्पर्शिका कशीही असो. म्हणजे एखाद्या उदाहरणामध्ये, एखाद्या आकृतीमध्ये टँजेंट अशी उभी गेली असेल, क्रॉस गेले असेल तिरपी, तरीही ज्या पॉइंटमधून ते गेलेले आहेत टँजेंट्स, ज्या पॉइंटला ते सर्कलला टच करतात, वर्तुळाला स्पर्श करतात, त्या बिंदूमधून जी त्रिज्या निघते ना, ती त्या स्पर्शिकेला लंब असते, ती त्या टँजेंटला परपेंडिक्युलर असते. आता गुणधर्म क्रमांक 2, प्रॉपर्टी नंबर 2, एखाद्या वर्तुळाला जर स्पर्शिका स्पर्श करून जात असेल, कोणत्याही सर्कलसाठी एखादी टँजेंट असेल, तर त्या टँजेंटचं म्हणजे त्या स्पर्शिकेचं केंद्रापासूनचे अंतर हे त्यांच्या त्रिज्ये एवढं असतं. डिस्टन्स बिटवीन टँजेंट अँड सेंटर ऑफ सर्कल इज ऑलवेज इक्वल टू लेंथ ऑफ रेडियस ऑफ दॅट पर्टिक्युलर सर्कल. तुम्हाला प्रश्न विचारते की स्पर्शिकेचे केंद्रापासूनचे अंतर काढा. आता आपण तर बघितलंय की स्पर्शिकेचा बिंदू आणि त्रिज्येचा बिंदू हा लंब असतो, बरोबर आहे. म्हणजे त्याला जोडणारी रेषा ही लंब असते. म्हणजे केंद्रापासूनचे स्पर्शिकेपर्यंतचे अंतर केवढा असेल? तर त्याच्या त्रिज्या एवढा असेल, त्याच्या रेडियस एवढा असेल. आता गुणधर्म क्रमांक 3, 2 समांतर स्पर्शिके मधील अंतर. डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल टँजेंट. 2 समांतर स्पर्शिकेमधील अंतर हे त्या संबंधित वर्तुळाच्या व्यासाइतकं असतं. कशा इतकं असतं? व्यासाइतकं असतं. डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल टँजेंट इज ऑलवेज इक्वल टू डायमीटर ऑफ दॅट पर्टिक्युलर सर्कल. आता हा जो तुम्हाला सर्कल दिसतोय, इथं तुम्हाला 2 टँजेंट दिसतील बघा, समांतर असलेल्या, पॅरलल असलेल्या 2 स्पर्शिका. तर या 2 स्पर्शिकेमधील अंतर हे त्याच्या व्यासाइतकं असतं, सर्कलच्या, बरं का, त्या वर्तुळाच्या व्यासाइतकं असतं. डायमीटर ऑफ सर्कल एवढं असतं. आता गुणधर्म क्रमांक 4, आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिले की वर्तुळाच्या बिंदूमधून वर्तुळाला एकच स्पर्शिका काढता येते आणि वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात. 2 टँजेंट कुड बी ड्रॉन बाय एक्सटर्नल पॉइंट ऑफ सर्कल. बरोबर आहे. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून 2 स्पर्शिका काढल्या गेलेल्या आहेत. आता आपला हा गुणधर्म आहे. थोडीशी हे जी अजून माहिती सांगतो ती म्हणजे या बाह्य बिंदूतून काढल्या गेलेल्या ज्या 2 स्पर्शिका आहेत, ज्या 2 टँजेंट्स आहेत, त्या 2 स्पर्शिका एकरूप असतात, समान मापाच्या असतात, एकरूप असतात, कॉन्ग्रंट असतात. आता या आकृतीसाठी ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि सी या बिंदूतून 2 स्पर्शिका गेलेल्या आहेत, ए सी किंवा सी ए आणि सी बी. तर मित्रांनो, ह्या ज्या 2 स्पर्शिका आहेत, 2 स्पर्शखंड आहेत, टँजेंट आहेत, ते समान मापाचे असतील, इक्वल मेजरचे असतील. म्हणजे या दोघांची ही मापे समान असतील. आता यावर काही आधारित आपण गणित बघणार आहोत. तुम्हाला हे 4 गुणधर्म लक्षात आले का? अजून एकदा रिपीट करतो, नीट ऐका. त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजेंट. गुणधर्म क्रमांक 2, स्पर्शिकेचे केंद्रापासूनचे अंतर हे त्रिज्येइतकं असतं. डिस्टन्स ऑफ टँजेंट फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल इज इक्वल टू रेडियस ऑफ दॅट पर्टिक्युलर सर्कल. तिसरा गुणधर्म, 2 समांतर स्पर्शिकांमधील अंतर
हे त्या वर्तुळाच्या व्यासा इतकं असतं. व्यास कळतोय का? त्रिज्येच्या दुप्पट, किंवा व्यास म्हणजे काय? वर्तुळाची सर्वात मोठी जीवा जी केंद्रामधून जाते, बरोबर. आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. डायमीटर इज ट्वाइस ऑफ रेडियस. डिस्टन्स बिटवीन अ टू पॅरलल टँजंट इज ऑलवेज इक्वल टू लेंथ ऑफ अ डायमीटर. आणि पुढचा गुणधर्म, बाह्यबिंदूतून काढले गेलेले स्पर्शखंड हे एकरूप असतात. टँजंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट आर कॉन्ग्रंट. तर यावर आधारित आपण काही गणित सोडवू. ही गणिते तुमच्या पहिल्या पॉइंट मधली असतील आणि ही गणितं झाल्यानंतर ह्याच्या खाली दिली गेलेली असाइनमेंट एकदा पूर्ण करा. बर, अजून एक डाऊट होता विद्यार्थ्यांचा की विद्यार्थी असे सांगतात की त्यांना व्हिडिओ क्लिअर दिसत नाही. तर मित्रांनो, इथं जे तुम्हाला सेटिंगचं बटन दिसतंय, या सेटिंगच्या बटनवर क्लिक करा आणि तुम्हाला ऑप्शन दिसतील 720, 1080. जर व्हिडिओ तुम्हाला जास्त क्लिअर बघायचे असेल 1080 हा ऑप्शन सिलेक्ट करा, किंवा 720 वर सुद्धा तुम्हाला क्लिअर दिसेल. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक छान आणि इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे गुणधर्म पाहिले त्याच्यावर आपण काही गणितं बघू. ही गणितं तुमच्या पुस्तकामधलीच आहेत. तर आणि याच्या संबंधित इतर काही गणिते तुम्हाला असाइनमेंटमध्ये मिळतील, ते सुद्धा आवर्जून करा. तर सोबतच्या आकृतीत केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. रेषा ए बी ही वर्तुळाला बिंदू ए मध्ये स्पर्श करते. तर खालील माहितीवरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. इन ऍडजॉइनिंग फिगर, ही फिगर जी तुम्हाला दिसते, द रेडियस ऑफ अ सर्कल इज 6 सेंटीमीटर, त्रिज्या 6 आहे आणि लाईन ए बी ही त्याची टँजंट म्हणजे स्पर्शिका आहे. तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आपला पहिला प्रश्न आहे, कोन सी ए बी किती असेल आणि का? व्हॉट इज अ मेजर ऑफ अँगल सी ए बी अँड वाय? त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ए बी आणि वाय? बिंदू सी हा ए बी पासून किती अंतरावर आहे आणि का? जर डिस्टन्स ए बी म्हणजे ए बी मधील अंतर 6 असेल तर डिस्टन्स बीसी काढायचंय, बीसी मधील अंतर. आणि कोन ए बी सी चे माप किती अंश असेल आणि का? ही व्हिडिओ थोडीशी लेंदी असेल पाठीमागच्या व्हिडिओपेक्षा. आपण ह्याचा डिटेलमध्ये अभ्यास करू. तर ही जी आकृती आहे ही मी रिड्रॉ करतोय, नीट बघा. यामध्ये ए बी ही या वर्तुळाची स्पर्शिका आहे, टँजंट आहे. बर, आपण काय करायचंय, आपल्याला काय विचारलंय ह्यांनी, सी ए बी काढा. आपण काय करू, सी ए जोडू. सी ए जोडला. मित्रांनो, सी ए काय आहे? तर सी हे ही त्रिज्या आहे, रेडियस आहे आणि त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट, म्हणून सी ए बी बरोबर 90 अंशाला. आलं का लक्षात तुमच्या? बर, आता यामधला दुसरा प्रश्न काय आहे? दुसरा प्रश्न असा आहे की जी टँजंट ए बी आहे, जी स्पर्शिका ए बी आहे, रेषा ए बी आहे, ती सी पासून किती अंतरावर असेल? बरोबर आहे. मग सी हा काय हो, केंद्रबिंदू आहे. मग स्पर्शिकेचे अंतर हे संबंधित वर्तुळाच्या त्रिज्ये एवढे असते केंद्रापासूनचे. बरोबर आहे, कारण हे मी सी ए जोडल्यानंतर किती आलं, 6 सेंटीमीटर. द डिस्टन्स बिटवीन टँजंट अँड सेंटर इज इक्वल टू लेंथ ऑफ रेडियस. स्पर्शिकेचे केंद्रापासूनचे अंतर हे संबंधित वर्तुळाच्या त्रिज्ये एवढे असते. मग आता तुम्हाला दिसतंय सरळ सरळ की ह्याच्यामधलं अंतर किती असेल, तर अंतर आहे 6 सेंटीमीटर. डिस्टन्स इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. बरोबर आहे. बरं, आता आपला तिसरा प्रश्न, डिस्टन्स ए बी बरोबर 6 सेंटीमीटर. जे ए बी आहे ते ए बीचं माप तुम्हाला दिले 6. बर, पुढं तर डिस्टन्स बीसी काढायचंय. मित्रांनो, आपण हे जोडून घेतोय. हे जोडल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की जी त्रिज्या आहे ती बाबांनो 6 सेंटीमीटरचीच आहे. बरोबर आहे. आणि जी ए बी आहे ती सुद्धा 6 सेंटीमीटरचीच आहे. मग हा आपण बघितलंय की सी ए बी पहिल्या प्रश्नामध्ये किती झाला, हा 90 अंश झाला. मग हा काटकोन त्रिकोण झाला का नाही, राईट अँगल ट्रायंगल झाला का नाही? मग या काटकोन त्रिकोणामध्ये 2 बाजू दिली असता आपल्याला कर्ण काढायचा आहे, हायपोटेन्यूस काढायचंय बीसी. बरोबर. तर काय वापरतो आपण तिथं, पायथागोरसचं प्रमेय वापरतो. बाय युझिंग पायथागोरस थेरम. पायथागोरसचं प्रमेय काय आपलं, कर्णाचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूच्या वर्गाची बेरीज. हायपो स्क्वेअर इज इक्वल टू
फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. आपण पायथागोरसच्या प्रमेयामध्ये ते पाहिलेलं आहे. तर बाळांनो, कर्णाचा वर्ग म्हणजे बीसीचा वर्ग बरोबर एसीचा वर्ग अधिक एबीचा वर्ग. किमती भरा. 6चा वर्ग अधिक 6चा वर्ग. 6चा वर्ग 36. 36 अधिक 36 बरोबर 72. आपल्याला बीसी काढायचा आहे. म्हणजे बीसी वर्गचं काय करावं लागेल, वर्गमूळ घ्यावं लागेल. दोन्ही बाजूची वर्गमूळ घ्या बरं. बीसी बरोबर वर्गमुळात 72. बर, आपल्याला 1 पासून ते 25 पर्यंत वर्ग पाठ असायला हवेत, हे मी तुम्हाला वारंवार सांगितलंय. बर, मग 72 कुठल्या संख्येचा वर्ग आहे का? नाही. मग 72चं वर्गमूळ काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल, 72ची अशी फोड करायची की त्या फोडीचं, त्या 2 पार्ट्सचं, त्या पार्टपैकी एका फोडीचं आपल्याला वर्गमूळ निघालं पाहिजे. म्हणजे 72 बरोबर 36 गुणिले 2. 36 दुनी 72. वर्गमुळात 36 गुणिले 2 36 इंटू 2 स्क्वेअर रूट मध्ये. बरं, आता 36चं वर्गमूळ किती मित्रांनो? 6. 6 वर्गमुळात 2 बरोबर आहे. आपल्याला बीसी मिळाला 6 वर्गमुळात 2. तर आता त्रिकोण एबीसी चे माप किती आहे? आता चौथा प्रश्न, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एबीसी अँड वाय. बर, आता आपल्याला माहिती झाले की ह्या दोन्ही बाजूंची माप 6 आणि 6 आहेत. एसी बरोबर 6 आणि एबी बरोबर 6. म्हणजे हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे मित्रांनो. कसला? आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल. समद्विभुज काटकोन त्रिकोण ज्याच्या 2 बाजू सारख्या, तो समद्विभुज काटकोन त्रिकोण. मग समद्विभुज काटकोन त्रिकोणामध्ये किती अंशाचे कोन तयार होतात? 1/90 अंशाचा आणि उरलेले 2 कोन 45 अंशाचे, 45 डिग्रीचे बरोबर आहे. म्हणजे कोन बी बरोबर सुद्धा 45 असणार आहे आणि कोन सी बरोबर सुद्धा 45 असणार आहे. पण आपल्याला विचारलंय काय हो, कोन एबीसी चे माप किती? व्हॉट इज मेजर ऑफ अँगल एबीसी. म्हणून एबीसी चे माप किती असेल तर 45 अंश असेल. मगाच्या प्रश्नात आपण 45 अंशासमोरच्या बाजूचा गुणधर्म वापरून कर्णाचं माप काढू शकलो असतो, पण आपण सोपं आहे म्हणून पायथागोरस वापरतो. ठीक आहे. तर आता आपण दुसरा प्रश्न बघू. दुसरा प्रश्न सुद्धा इतकाच सोपा आहे. फक्त आधीचे काही 4 गुणधर्म जे आपण शिकलोय मगाशीच ते थोडस समजून घ्या. बर, या आकृतीमध्ये केंद्र ओ असलेल्या बाह्य भागात आर या बिंदूपासून आर्यम आणि आर्यन हे स्पर्शखंड वर्तुळाला यम आणि या बिंदूमध्ये स्पर्श करतात. यम आणि एन. इन फिगर ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. फ्रॉम पॉइंट आर सेगमेंट आर्यम अँड सेगमेंट आर्यन आर टेंजंट. बर, तुम्हाला मगाशी मी सांगितलंय की वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात आणि त्या 2 स्पर्शिका ज्या आहेत त्या समान मापाच्या असतात. बरोबर आहे, समान मापाच्या असतात. ठीक आहे. तर आता ओआर बरोबर 10 आहे. नीट बघा बरं का, इथं प्रश्नात इथं दिसते तुम्हाला ओआर इज इक्वल टू 10. ओआर बरोबर 10 आणि वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती 5 सेमी आहे. रेडियस ऑफ सर्कल इज 5 सेंटीमीटर. देन फाइंड असेल तर प्रत्येक स्पर्शखंडाची लांबी किती? म्हणजे जे स्पर्शखंड आहेत हे एम आर आणि एन आर या दोघांचीही लेंथ म्हणजे लांबी काढायची. त्यानंतर कोण एम आर ओ चे माप किती? व्हॉट इज मेजर ऑफ अँगल एम आर ओ आणि एम आर एन. व्हॉट इज मेजर ऑफ एम आर एन. आता इथे तुम्हाला दिसतंय काय काय दिसतंय बाळांनो, की एक आकृती आहे. या आकृतीमध्ये ओआर बरोबर 10 आहे. बरोबर आहे. त्यानंतर आता याची त्रिज्या दिली तुम्हाला 5. मग त्रिज्या जोडू. एम ओ आणि ओ एन हे मी काय केलं, जोडलंय. आणि आपल्याला माहित आहे की त्रिज्या स्पर्शिकेला लंब असतात. रेडियस इज परपेंडिक्युलर टू टेंजंट. मग हे 90 अंशाचे कोण दाखवले. बरोबर आहे. त्याची माप लिहिली 5 आणि 5. आणि त्या दोन्ही त्रिज्या ज्या आहेत त्या समान मापाच्या असतात. म्हणजे एम आरचं जितकं माप असेल, जेवढी लेंथ एम आरची असेल तेवढीच लेंथ, तेवढंच माप एन आरचं असणार आहे. बरोबर आहे. मग आपला पहिला आकडा काय? पहिला प्रश्न, प्रत्येक स्पर्शखंडाची लांबी किती? व्हॉट इज लेंथ ऑफ इच टेंजंट सेगमेंट. आता इथे टेंजंट किती आहे? 2 आहेत. बरोबर आहे. त्रिकोण एम आर ओ एम आर मध्ये इन ट्रायंगल ओ एम आर एम बरोबर 90 अंश आहे. बर, आता मला काय करावं लागेल, या दोन्ही टेंजंटचं माप काढण्यासाठी कोणतेही एका टेंजंटचं माप मिळालं तरी सुद्धा मला काही हरकत नाही.
मग मी काय म्हणलं इथं त्रिकोण OMR मध्ये जो त्रिकोण OMR आहे तो किती अंशाचा आहे? 90 अंशाचा आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे. बरोबर आहे. म्हणजे OR ही जी 10 दिले हे काय झालं? कर्ण झाला, हायपोटेनियस झाला. 90 अंशासमोरच्या बाजूला कर्णच म्हणतात ना. बरोबर आहे. हो. मग आता या त्रिकोणामध्ये कुठं OMR मध्ये एक कोण 90 अंशाचा आहे आणि 3 बाजूपैकी 2 बाजू दिलेल्या आहेत. 2 साइड्स आर नोन आणि एक साइड आहे अननोन, म्हणजे जी काढायची आहे, माहिती नाही. अशा वेळेला आपण काय वापरतो? तर अशा वेळेला आपण पायथागोरसचं प्रमेय वापरतो. मग त्रिकोण OMR मध्ये इन ट्रायंगल OMR पायथागोरसचे प्रमेय वापरू युजिंग पायथागोरस थेरम. आणि आपला पायथागोरस थेरम काय हो? कर्णाचा वर्ग हायपो स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गाची बेरीज, फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. मग पायथागोरसचं प्रमेय इथं काय असेल? OR चा स्क्वेअर इज इक्वल टू MR स्क्वेअर प्लस OM स्क्वेअर. OR चा वर्ग बरोबर MR चा वर्ग अधिक OM चा वर्ग. मग इथे किमती भरा. 10 चा वर्ग बरोबर 5 चा वर्ग अधिक MR चा वर्ग. आपल्याला काय काढायचं हो? MR काढायचंय. आलं का इथं परत पक्षांतर? 10 चा वर्ग 100, 5 चा वर्ग 25, MR चा वर्ग निघत नाही, MR वर्ग तसंच. आता MR काढायचा आहे म्हणजे 25चं पक्षांतर करा, 25ला शिफ्ट करा. शिफ्टिंग केल्यानंतर अधिकचं काय झालं? वजा झालं. MR स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 25. MR वर्ग बरोबर 100 वजा 25. दोघांची वजाबाकी करू. दोघांची वजाबाकी आली 75. कोणत्या संख्येचा वर्ग 75 आहे बरं? 75चा वर्ग मूळ निघतं का? नाही निघत. मग 75ची फोड करायची. MR बरोबर वर्गमुळात 75, दोन्ही बाजू वर्गमूळ घेतलं. 75ची फोड कशी येईल मित्रांनो? साधं आहे, साधं. 25 त्रिक 75. मग 25चं वर्गमूळ निघतं का नाही? हो निघतं. मग किती आलं उत्तर आपलं? MR बरोबर 5 वर्गमुळात 3. बरं आपल्याला फक्त MRच काढायचंय का इथं? नाही, सोबत NR पण काढायचंय. आणि आपली प्रॉपर्टी काय आहे की एकाच बिंदूतून गेलेले स्पर्शखंड एकरूप असतात. 2 टेंजंट पासिंग थ्रू सिंगल पॉइंट आर कॉन्ग्रंट. ह्या ज्या 2 टेंजंट आहेत ह्या समान मापाच्या असतील म्हणजे MR आणि NR ह्यांचं माप एकच असेल, ते म्हणजे 5 वर्गमुळात 3, 5√3. तर यामधला दुसरा आकडा, आपला दुसरा आकडा आहे अँगल MRO किती असेल? कोण MRO किती असेल? दिसतोय तुम्हाला? MRO कुठं झालाय हो? इथं झालाय. बरोबर आहे. याचं माप किती असेल? बरं याचं माप काढण्यासाठी आकृतीचं निरीक्षण करा. या आकृतीमध्ये कुठल्या त्रिकोणामध्ये? MRO या त्रिकोणामध्ये OM किती आहे मित्रांनो? 5 आहे. आणि जो कर्ण आहे OR हायपोटेनियस आहे तो किती आहे? 10 आहे. म्हणजे ही जी बाजू आहे R च्या समोरची साइड अपोजिट टू अँगल R ही कर्णाच्या निम्मी आहे, हाफ आहे. मग कोणत्या कोणा समोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते? बरोबर आहे. 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ दी हायपोटेनियस. म्हणजे हा कोण किती अंशाचा असेल? हा कोण 30 अंशाचा असेल. अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री. आपला यामधला तिसरा प्रश्न, कोण MRN किती? अँगल MRN चं मेजर किती असेल? बर आता MRN तुम्हाला दिसतोय हा मोठा, बरोबर आहे. बर आता मला सांगा या दोन्ही त्रिकोणामध्ये त्रिज्या दोन्हीकडे हे समान आहेत. सामायिक बाजू आहे 10, कॉमन साइड, आणि दोघांचे हे अँगल जे आहेत, कोन जे आहेत ना, ते किती अंशाचे आहेत हो? 90 अंशाचे आहेत. म्हणजे हे 2 त्रिकोण समरूप झाले का नाही? सिमिलर झाले का नाही? बरोबर आहे. मग सिमिलर असेल, एकरूप असतील, समजा एकरूप म्हणून दोन्ही सारख्याच मापाचे, जवळजवळ सारखेच आहेत, समरूप ना एकरूप, तर मग ह्या दोन्ही कोणाचं माप पण तेवढंच असणार आहे, 30. बरोबर आहे का नाही? MRO आणि NRO यांचं माप सारखंच असेल. हे कोण एकरूप असतील, कॉन्ग्रंट असतील. म्हणजे हे दोन्हीही कोण प्रत्येकी 30 अंशाचे असतील, 30 डिग्रीचे असतील. MRO हा 30 अंशाचा आहे आणि NRO हा सुद्धा 30 अंशाचा आहे. म्हणजे 30 अंश अधिक 30 अंश बरोबर 60 अंश, 60 डिग्री. आलं का नाही उत्तर? आहे का नाही सोपं? तुम्हाला फक्त हे प्रश्न जेवढा मोठा असेल ना
तेवढं त्याचं उत्तर सोपं असतं, तेवढी त्याची जास्त माहिती दिलेली असते. जेवढा प्रश्न लहान असेल ना मित्रांनो, तेवढी त्याची कमी माहिती असते, हे लक्षात ठेवा. तर या व्हिडिओमध्ये अजून एक टाईप आपण कव्हर करतोय, तो म्हणजे समांतर स्पर्शिका असलेल्या आकृतीचा, पॅरलल टँजंटचा. तर त्रिज्या 4.5 सेमी असलेल्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत. तर त्या स्पर्शिकांमधील अंतर किती असेल हे सहकारण लिहा. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर. जस्टिफाय युअर आन्सर. बरं, आपण जी प्रॉपर्टी बघितलेली आहे, बरं इथं तुम्हाला आकृती सुद्धा दिसते मित्रांनो. या आकृतीमध्ये तुम्ही बघू शकताय की दोन्ही त्रिज्या ह्या समांतर आहेत. मग समांतर स्पर्शिका दोन्ही स्पर्शिका समांतर आहेत. तर दोन समांतर स्पर्शिकांमधील अंतर त्याच्या वर्तुळाच्या व्यासा एवढं असतं. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट इज इक्वल टू लेंथ ऑफ डायमीटर. बरं, मग इथे त्रिज्या आपल्याला दिली 4.5 एवढी त्रिज्या. मग व्यास किती असतो? हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, किंवा या दोन त्रिज्यांची बेरीज ही व्यास एवढी असेल. 4.5 अधिक 4.5 बरोबर 9 सेंटीमीटर. तर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला असाइनमेंटमध्ये भेटतील, गृहपाठामध्ये भेटतील, अभ्यासामध्ये भेटतील. तर ते सुद्धा करायचेत आणि ह्याला अजिबात घाबरायचं नाही. हे अत्यंत सोपं आहे, किरकोळ आहे हे. ज्यांना हे कळालं नाही त्यांनी ही व्हिडिओ अजून एकदा पाहावी आणि यावरचे प्रश्न आवर्जून करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन आणि छानसा टॉपिक घेऊन.